थांबायला लागतं, कारण त्यांचं प्रेम आहे, प्रेम द्यायला आशीर्वाद द्यायला ते उभे राहतात. आणि हे सगळं होत असताना आज इथे जेव्हा पोहोचलेलो आहे, उत्साह दिसत आहे. आणि मला ही खात्री पटायला लागलेली आहे की असंच जो उत्साह दिसला तर कदाचित या सभेला येण्याची गरजच नाही लागणार, विजयाच्या सभेला इथे यायला लागणार आहे. पण आज जे काही वातावरण मला देशभरात दिसत आहे, तरुण हैराण आहेत, शेतकरी अस्वस्थ आहेत, महिला सुरक्षित आहेत, गरीब चिंतित आहेत. आणि योगायोगा आत्ताच जर तुम्ही बजेटचं अधिवेशन बघितलं असेल लोकसभेचं, तर केंद्रीय मंत्री बोललेले आहेत की आता यापुढे आम्ही 4 महत्वाच्या जातींवर लक्ष देऊ आणि त्यांची मदत करू. योगायोगाने त्यांनी हे सांगितलं की आम्ही महिलांकडे लक्ष देऊ, तरुणांना, युवकांना पुढे आणण्याचा प्रयत्न करू, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू आणि गरिबांसाठी करू. पण 10 वर्ष होऊन गेली केंद्र सरकारची, एक हाती सत्ता आपण त्यांना दिली, बहुमताचं सरकार दिलं. आणि आता वित्त मंत्री, आता केंद्र सरकारला ह्या 4 जे आठवायला लागलेल्या आहेत, महिला, युवा, गरीब आणि शेतकरी. मग मूळ प्रश्न हाच राहतो की या 10 वर्षात ह्या 4 जाती किंवा हे 4 घटक हे दिसलं नाहीत काय आतापर्यंतच? काय काय मला प्रचाराची गरज नाही, लोक जाणून आहेत. पण हे सगळं 10 वर्षानंतर डोळे उघडलेले, 10 वर्षानंतर ह्या 4 घटकांकडे लक्ष देण्याची आता गरज वाटत आहे. की 10 वर्षात नुसतं आपले जे स्वतःचे उद्योगपती मित्र होते, जे सूटबूट सरकार आहे, त्यांची मदत करत आले, त्यांची मदत करत आले, घेतलं की त्याच्या घशात घातलं, घेतलं की त्यांच्या घशात घातलं. आज जेव्हा त्यांना जाणवायला लागलेलं आहे की कुठेतरी देश आणि सरकार त्यांच्या हातातून निसटत आहे, तेव्हा आता आपल्या समोर यायला लागले तर सांगायला लागलेत नाही आता तुम्ही तुमच्याकडे आम्ही बघू. पण संपूर्ण भारतात आपण पाहिलं, प्रत्येक राज्य आणि खास करून ज्याच्यात भाजपची सरकार आहे किंवा भाजप प्रणित सरकार आहे, अस्थिरता सगळीकडे अस्थिरता दिसायला लागली आहे. मला माहित नाही आपण किती लोकांनी बातम्या बघितलं असेल, पण लडाख मध्ये 30 ते 40 हजार लोक ही रस्त्यावर उतरली होती, आंदोलन करत होती की आता तिथे केंद्रशासित राज्य आणलेलं आहे, ते केंद्रशासित राज्य काढून त्यांना त्यांचं हक्काचं राज्य पाहिजे, त्यांना त्यांची विधानसभा पाहिजे, त्याचे मुख्यमंत्री पाहिजे, त्यांना देखील मतदानाचा अधिकार पाहिजे. कारण आवाज ऐकणार तरी कोण, हा त्यांचा प्रश्न पडायला लागलेला आहे. आवाज ऐकणार तरी कोण? 5 वर्षापूर्वी जेव्हा 370 कलम काढलं गेलं, आपण पण पाठिंबा दिला होता 370 काढण्याचं. आपल्याला वाटलं होतं जम्मू काश्मीरसाठी असेल, लडाखसाठी असेल, काहीतरी चांगलं होईल, विभागणी झाली, काहीतरी चांगलं होईल, प्रगती होईल, लडाखची, जम्मू काश्मीरची प्रगती होईल. पण आज जी परिस्थिती आपण पाहत आहोत, बिकट परिस्थिती आहे. काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित पण जाऊ शकलेले आहेत आणि लडाखमध्ये जर पाहिलं तर आंदोलन यासाठी होतंय की आम्हाला केंद्रशासित राज्य नकोय, आम्हाला हक्काचा मुख्यमंत्री पाहिजे, हक्काची विधानसभा पाहिजे. आज जर तुम्ही पाहाल, सहज तुझे ट्विटरवर पाहाल, व्हॉट्सअपवर पाहाल, तर दिल्लीला गराडा पडलेला आहे, तो सैन्य बळाचा पडलेला आहे. पोलीस असतील, रॅपिड ऍक्शन फोर्स असेल, पॅरामिलिटरी फोर्स असेल, जेवढ्या मोठ्या भिंती उभं करू शकतात तेवढे करत आहेत, रस्त्यावर खेळ टाकत आहेत, कॉन्क्रीटचे ब्लॉक टाकत आहेत, वायरी टाकत आहेत. कोणाला लावण्यासाठी हे करत आहेत माहिती आहे तुम्हाला? अन्नदात्याला. जणू काही अन्नदाता हा अतिरेकी आहे, जणू काही अन्नदाता हा चायना आहे, अन्नदाता शेतकरी हा कुठचा तरी एकदम भयानक असा एक वेगळा प्रकार आहे. त्याला अडवायला, राक्षसाला अडवायला जसं काही करू तसं हा प्रकार दिल्लीच्या आजूबाजूला चालू झालेला आहे. मूळ प्रश्न हाच राहतो की आताकडे MS स्वामीनाथन, त्यांना जो भारतरत्न दिलेला आहे, स्वामीनाथन आयोगासाठी भारतरत्न दिलेला आहे, शेतकऱ्यांसाठी काम केलंय, त्यांच्यावर अभ्यास केलाय, रिसर्च केलाय, त्याच्यासाठी भारतरत्न ज्या व्यक्तीला दिला त्या व्यक्तीचा आदर म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचं ऐकायला पाहिजे की शेतकऱ्यांना लाठीमार करायला पाहिजे, हा विचार जर सरकारने केला तर मग आपल्या सर्वांना उत्तर मिळेल की एका बाजूला भारतरत्न हे मतांसाठी देत आहेत, पण दुसऱ्या बाजूला ज्या लोकांसाठी, ज्या शेतकऱ्यांसाठी या MS स्वामीनाथन साहेबांनी काम केलं त्याच शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होत आहे. नुसतं लाठीचार्ज नाही तर जसं मी सांगितलं, येताना खिळे टाकलेले आहेत, ब्लॉक टाकलेले आहेत, रस्ते खोदलेले आहेत, अश्रू धूर
आता इथे हे सगळं झाकलेलं म्हणून नाही, हल्ली सभेमध्ये जो ड्रोन दिसतो त्या ड्रोनचा ज्याच्यातून फोटोग्राफी होते त्याच ड्रोन मधून अश्रुधूर सोडला गेलेला आहे शेतकऱ्यांवर. ही आज आपल्या देशाची परिस्थिती झालेली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मला उत्तर प्रदेशची कुठची तरी दुसरी त्याच राज्याचे त्यांनी तर मस्त सांगितलं की एम एस स्वामीनाथनला का भारत रत्न दिलं, तो अंतरिक्ष विज्ञान में जो काम किया है उसके लिए उनको भारत रत्न दिया है. ही भाजपा म्हणजे त्यांना हे पण माहिती नाही की एम एस स्वामीनाथन साहेबांनी कोणाची काम केलं, काय काम केलं, किती मोठं काम केलं, काय अभ्यास केला आहे, काय आयोगाचं फाइंडिंग आहे, हे काही माहिती नसता भारत रत्न तर दिलेलं आहे. पण ज्यांच्यासाठी त्यांनी काम त्यांच्यावर लाठी चालवले जातात, गोळ्या चालवल्या जात आहेत, अश्रुधूर टाकला जातोय. 1.5 वर्षापूर्वी असेच हे सगळे शेतकरी बांधव हरियाणामधले असतील, पंजाब मधले असतील, उत्तर प्रदेश मधले असतील, दिल्लीकडे मोर्चा घेऊन चाललेले होते आणि एवढ्यासाठीच घेऊन चालले होते की आमच्या मागण्या जे आहेत ऐकून तरी घ्या. सगळ्यांना माहिती असतं की काही काही मागण्या या पूर्ण करू शकतात, काही काही मागण्या या पूर्ण करू शकत, लोक समजून घेतात, पण भेटायचंच नाही, बोलायचंच नाही, ऐकायचंच नाही. हम बोले वो कायदा. आणि हे करून जो अन्नदाता आहे, खूप वेळा आपण बोलतो अन्नदाता देवो भव, अन्नदाता देवो भववर लाठीचार्ज होतो. काय म्हणणार भगवान श्रीराम, राम राज्याचं आता राम मंदिर झालेले होते. आपण पण मागणी केली होती 2008 मध्ये. उद्धव साहेब स्वतः तिथे गेले होते, आमच्याकडे शिवसैनिक पण गेलो होतो आणि तेव्हा पण सांगितलं होतं आपण पहिले मंदिर फिर सरकार. झालं तर मंदिर बनलं, पण मंदिर बनल्यानंतर रामराज्य जे यायला पाहिजे आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये, हे रामराज्य शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करून येणार नाही, अन्नदात्यावर अश्रुधूर सोडून येणार नाही. आज तरी कोणतरी भाजपचं बोलाय आणि जे एरवी पण बोलत असतात. मला आठवतं 5 वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात पण असा शेतकरी मोर्चा निघाला होता, मुंबईत येत होता, तेव्हा एका भाजपच्या मुंबईच्या खासदाराने सांगितलं होतं हे काय, हे तर अर्बन नक्सल आहेत, हे माओवादी आहेत, हे नक्षलवादी आहेत. हे सगळं बोलच तो सोपं असतं कोणाला काही बोलायला की तुम्ही माओवादी आहात, तुम्ही नक्षलवादी आहात. पण शेतकऱ्यांची हालत ना जे होत आहेत तिथे तुम्ही जाऊन बघा, बांधावर जाऊन बघा. हे कठीण आहे परिस्थिती, जीवन कठीण आहे. इथे किती लोक शेतकरी आहेत, किती शेतकरी बांधवाले आहात ना तुम्ही सगळे शेतकरी. पण तुम्हाला हे भाजपचे लोक माओवादी बोलतात, नक्षलवादी बोलतात, ही निबलं लावली जातात. का तर तुम्ही तुमच्या हक्कांसाठी मोर्चा घेऊन मंत्रालयात कधीतरी जाल किंवा मुंबईकडे याल किंवा दिल्लीकडे जाल. आणि त्यावेळी पण मी सांगितलं होतं, जेव्हा त्यांनी तुम्हाला माओवादी म्हणून पुकारलं होतं, शेतकऱ्यांना माओवादी म्हणून पुकारलं होतं, मी म्हणलं होतं त्यांचं पण रक्त लाल, माझं पण रक्त लाल आहे. नुसतं रक्त बघतो, त्याचं सगळ्यांचं जरी रक्त बघतं तर लाल असतं. ही आपली माणुसकी आहे आणि माणुसकी त्याचं पहिलं कर्तव्य आहे. पण आज कृषी क्षेत्र जे वाहतोय, जसं मी सांगितलं की तिथे उत्तर भारतात हे आंदोलन झालं, तसं दक्षिण भारत, अखंड दक्षिण भारत जो आहे तो देखील दिल्लीला जाऊन आंदोलन करत आहे की आमच्या न्याय हक्काचा पैसा आम्हाला द्या, जीएसटीचा पैसा, टॅक्सचा पैसा असेल, करदाते म्हणून आपण सर्व जे दिल्लीकडे पैसा देत असतो प्रत्येक वर्षी हजारो कोटी, महाराष्ट्र पण असो इतर राज्य असतील, आपण देत असतो. पण किती टक्के पैसे पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रात, आपल्या राज्यात आणि विकासासाठी लावले जातात, हा विचार कधीतरी केला पाहिजे. कारण आपण करदाते म्हणून असो, आपले उद्योगधंदे चालवत असतो, आपली दुकानं चालवत असतो, दाढी पडतात, कधी जीएसटीची येते, कधी कोणाची येते, इन्कम टॅक्सची येते, अजून पिळवणूक होते, अजून त्रास दिला जातो. पण तुम्ही जो कर ह्या केंद्र सरकारला देताय, आपल्या देशाला देताय, त्याच्यातून आपल्या राज्याला किती पुन्हा कर येतोय, किती टक्के त्यातून आपल्या राज्यासाठी येत आहेत आणि विकासासाठी लावले जातात, हा एक आपण विचार करणं गरजेचं आहे. दक्षिणातले जे राज्य आहेत, मग कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू असेल, केरळ असेल, त्यांचं एक चांगलं सौभाग्य हेच आहे, त्यांचं भाग्य हेच आहे की त्यांचे मुख्यमंत्री दिल्लीसमोर लोटांगण घालत नाही. त्यांचे मुख्यमंत्री दिल्लीसमोर जातात आणि विचारतात की होय आमच्या न्यायाचे पैसे आम्हाला द्या, आमचा हक्क आम्हाला परत पाहिजे, आमचे पैसे आम्हाला पाहिजेत, आम्हाला विकास करायचा आहे. पण आपलं दुर्दैव असं आहे महाराष्ट्राचं की आपले जे घटना बाह्य सरकारमध्ये मुख्यमंत्री बसलेत ना, तेव्हा तुम्ही कधी आला ना जगामध्ये विचार की तुम्ही कधी दिल्ली समोर ताटमानेने विचारणार आहात आमच्या हक्काचे पैसे आम्हाला परत द्या, त्यांचं उत्तर माहिती काय असेल? नाही, त्यांचे पैसे त्यांना राज्याचे पैसे कधी वाढणार ते
नाही त्याला तुम्ही विचारलं ना उत्तरच असेल त्यांचं, कधी इथे कधी इथे, पण कधीही महाराष्ट्रासाठी काही मागितलेलं नाही. तर मेहरबानी त्यांची दिली सरकारची एवढी आहे, जे काही खोके जे काही धोके असतील सगळे देण्यासाठी मदत झालेली आहे. आणि म्हणून आज आपण पाहताय आपल्या सरकारची हिंमतच नाही की सरकारला विचारा की महाराष्ट्राचे जे हक्काचं आहे ते आम्हाला परत द्या. आज जे मी पाहत आहे, जे तुम्ही शेतकरी बांधव सगळ्यांनी हात वरती करून मला सांगितलं की शेतकरी आहात, तुम्ही मला सांगा, तुम्हाला असं वाटतं का की तुमची पुढची पिढी म्हणजे माझ्या वयाची जी मुलं आहेत ती शेतीत या ठिकाणी शेती करावी, वाटतं का कोणाला? वाटत असेल हात वरती करून सांगा, आणि नसेल तर असं करून दाखवा, म्हणजे मला कळेल तरी किती लोकांना नको आहे. प्रश्न दाखवा, का नको आहे? तुमची पुढची पिढी का नाही आली पाहिजे शेती? ऐकून येते, उत्तर द्या मला. लग्न होत नाही मुलांचं, का नाही होते? काय शेतकऱ्याला भाव नाही. बरोबर आहे सर, तुम्हाला वाटत असेल की तुमची पुढची पिढी तरुण मुलं मुली हे त्यांनी कृषी क्षेत्रात येऊ नये, शेतीत येऊ नये, तर मग नक्की त्यांनी काय करायला पाहिजे? पीक विम्याचे पण पैसे आले नाही. बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा, जर कुटुंब येते ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा, जर तुमची पुढची तुम्हाला शेतकरी बनवायचे नसेल तर नक्की त्यांनी काय केलं पाहिजे? साहजिक आहे, शहरांकडे आलं पाहिजे आणि जॉब घेतले पाहिजेत. बरोबर आहे. तुम्ही सगळ्या मुलांना शाळेत पाठवलंय, कॉलेजला पाठवलंय, शिक्षण घ्यायला लावलंय, सर्टिफिकेट मिळालं, डिग्री मिळाली. आता तुम्ही मला सांगा, गेल्या 2 वर्षामध्ये या खोके सरकारचे काम आहे कृषी क्षेत्रात कोलमट. मला अनेकदा बांधावर गेलेलं शेतकरी बांधव सांगत असतात की आदित्यजी तुमच्या वडिलांनी म्हणजे उद्धवसाहेबांनी जी कर्जमुक्ती 2 लाखापर्यंत जी केली ती आमच्यापर्यंत पोहोचली, पण खोके सरकारचाही पैसा पोहोचला नाही. बरोबर ना? त्यावेळी आपण पीक विम्याचे पैसे द्यायला लावले होते, पण यावेळी 2 वर्ष काही मिळालं नाही. बरोबर ना? त्यावेळी आपण जे मदत करू शकत होतो, कारण अर्थचक्र बंद पडलं होतं कोविडच्या काळात, सगळं अर्थचक्र बंद होतं, तरी देखील जी काही मदत अवकाळी पावसासाठी असेल, गारठीसाठी असेल करत होतो ती मदत पोहोचायची. पण आता पंचनामे होतात, जिओ टॅगिंग होतात, पण मदत पोहोचत नाही. बरोबर ना? आता तुम्ही मला सांगा, जर तुमची पुढची पिढी माझ्या वयातली तरुण तरुणी शहराकडे आले, MIDC कडे गेले, 2 वर्षामध्ये तुम्ही कधीतरी ऐकलंय की या खोके सरकारने एक नवा उद्योग आपल्या राज्यात आणलाय? ऐकलं कधी? तुम्ही ऐकलं कधी? नाही. मला आपणच सांगत होतो MIDC आता अर्ध बंद पडलेली. बरोबर. तुम्ही मला सांगा, किती लोकांनी वेदांता फॉक्सकॉन बद्दल ऐकलेलं? कदाचित जी माझे पत्रकार परिषद भाषण वगैरे ऐकत असाल त्यांना माहितीच वेदांता फॉक्सकॉन. मी परत हे बोलत राहणार, कारण जेव्हा वेदांता फॉक्सकॉन आपल्या राज्यातून निघून गेला, या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहितीही नव्हतं की वेदांता फॉक्सकॉन इथून उचलून नेलेला आहे गुजरातला. असं राज्य होतात. मी जेव्हा ट्विटरवर टाकलं तेव्हा धावपळ झाली, अरे माहिती का तो आदित्य ट्विट करतोय, आपल्याला कसं नाही माहिती? मग त्यांनी बोलायचं म्हणून सांगितलं की आता वरतून सांगितलं की वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प आपल्या राज्यात येणार आहेत. आलाय मोठा प्रकल्प? नाही. आणि याचं कारण याच आहे, माझा राग एवढ्यासाठीच आहे या सरकारवर की मी जेव्हा मंत्री होतो, सुभाष देसाई साहेब जेव्हा उद्योगमंत्री होते, उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, आम्ही सगळे मिळून महाराष्ट्रासाठी काम करत होतो. कोविडच्या काळात देखील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये साधारणपणे आपण 6.5 लाखची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली आणि ती कामं दिसतात सुरू झालेली. पण गेल्या 2 वर्षामध्ये ही सगळी कामं बंद पडतात. कोण धमकी देत आहे, कुठे जाऊन कोण ऍक्शन करते, कोण पैसे मागतात, कोण पार्टनरशिप मागतात, कोण डीलरशिप मागतात. उद्योगपती आपल्या राज्यात यायला घाबरत आहेत. आणि मुख्य ही झालेली आहे की वेदांता फॉक्सकॉनची जखम जी आहे भरून निघू शकत, कारण वेदांता फॉक्सकॉन एका प्रकल्पामुळे आपल्या राज्यामध्ये साधारणपणे 1 लाख तरुण तरुणींना नोकरी मिळणार होती, रोजगार मिळणार होता. किती? 1 लाख. पण रातोरात केंद्र सरकारला दिसतं की महाराष्ट्राचा फायदा होतो, महाराष्ट्र पुढे निघणार आहे, महाराष्ट्र पुढे निघून जाणार आहे.
मग त्यांनी काय केलं, फोन केला, सांगितलं तर महाराष्ट्रात नाही, तुम्ही या गुजरातमध्ये या, तुम्हाला ढोलेरामध्ये जागा देतो. निवडणुका चालू होत्या, बरोबर आहे तुम्ही बोलताय. पण ढोलेरामध्ये गेल्यानंतर वेदांता पक्षवाल्याने मी फोन केला, मी विचारलं तुम्ही महाराष्ट्रात असतात तर किती दिवसात तुम्ही सुरू करू शकले असतात. त्यांनी सांगितलं सर 2 वर्षात आम्ही हा उद्योग महाराष्ट्रात सुरू करू शकलो असतो आणि पुढच्या 6 वर्षामध्ये 1 लाख मुलांना आम्ही नोकऱ्या देऊ शकलो असतो. म्हणलं ठीक आहे, तुम्ही आता गुजरातला गेला, किती दिवसात तुम्ही नोकऱ्या देऊ शकाल, किती दिवसात तुम्ही उद्योग सुरू करू शकाल. तिथे गुजरातला काहीतरी चांगलंच असेल महाराष्ट्रापेक्षा, तुम्ही एका मिनिट तिथे गेलात 6 महिन्यात शकाल की 8 महिन्यात देऊ शकाल. ते बोले आतीजी आम्ही कमीत कमी 5 ते 6 वर्ष हा उद्योग सुरू करू शकत ना, की इथे वीज आहे ना पाणी रस्ता आहे. महाराष्ट्र कितीतरी पटीने बा आहे, पण आम्हाला सांगितलं गेलं की गुजरातमध्ये जा, तर गुजरातमध्ये गेलो आम्ही. आणि आता पुढची बातमी तुम्ही ऐकली की नाही मला माहित नाही, पण ही बातमी ऐकू आली कानावर की फॉक्सकॉनने देशातूनच सुद्धा हात काढलेला आहे. त्यांनी सांगितलं केंद्र सरकार की वेदांता फॉक्सकॉनची कंपनी आम्ही बनवू शकतच नाही, कारण गुजरातमध्ये अशी परिस्थितीच नाही आहे. आणि आता आपल्या देशामधून ही कंपनी दुसऱ्या देशात दिली. नुकसान कोणाचं झालं, याच्यात तरुणांचं झालं, महाराष्ट्राचं झालंच, पण संपूर्ण देशाचं झालं. कारण ह्या इगो वॉर मध्ये जर महाराष्ट्राला किंवा गुजरातला किंवा आसामला जे काही मिळायचं ते मिळालं असतं. देशभरातल्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. पण आज दुःख माझं हेच आहे की महाराष्ट्राला नाही, गुजरातला आपल्या देशातूनच बाहेर गेलेलं आहे. कारण केंद्र सरकारने दबाव टाकला होता, कदाचित राज्य सरकारमध्ये काही घटनेने दबाव टाकला होता की महाराष्ट्रात मी गुजरातलाच गेलो पाहिजे. ही एक कमी झाली. तशी एअरबस टाटा मोठी कंपनी आपण नागपूरमध्ये आणणार होतो, ती पण त्यांनी पाठवली होती कुठे, गुजरातला. बलडक पार्क गुजरातला, मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरातला, सोलर एनर्जी इक्विपमेंट रिन्युएबल एनर्जी पार्क गुजरातला. अहो हे सोडा, फायनल कुठे बनवली त्यांनी, मला तुम्ही सांगा, ही वर्ल्ड कपची फायनल आपल्या वानखेडे स्टेडियम मध्ये झाली असती, जिंकलो असतो की नाही आपण. हे नाही बोलत आहे, आपण बोलतोय सगळे. पण आज माझा प्रश्न आहे की जे वित्तमंत्री बोललेले, केंद्र वित्तमंत्री बोलले आहेत की 4 जातींकडे लक्ष देऊ, 4 मजल्या घटकांकडे लक्ष देऊ. शेतकरी पहिला मी विचारलं तुम्हाला त्रस्त आहात, हैराण आहात, हाच ही परिस्थिती संपूर्ण देशभरात आहे. तरुणांना जेव्हा मी विचारतो ते देखील हैराण आहेत, कारण हे जसं प्रायव्हेट इंडस्ट्रीचं झालं तसं दुसरा भाग म्हणजे आपला नोकर भरतीचा खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रात. लाखो विद्यार्थी प्रत्येक वर्षी UPSC असेल, MPSC असेल, तलाठी भरती असेल, प्रत्येक परीक्षेसाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करत असतात, अटेंड असतात, अभ्यास करत असतात. पुण्याला जातात, नाशिकला जातात, संभाजीनगर जातात, छत्रपती संभाजीनगरला. आणि हे सगळं केल्यानंतर आपण पाहत असाल जेव्हा पेपरला बसायची वेळ आहे तेव्हा काय होतं, पेपर फुटतो. आणि पेपर फुटल्यानंतर काय होतं, परीक्षा रद्द होते, लोकांना पास केलं जातं. आणि हे सगळं किती वर्ष आपण सहन करत राहायचं, हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आज सगळ्या तरुणांना मी इथे शब्द द्यायला आलेला आहे की ह्या 2024 मध्ये आपलं सरकार बनणार म्हणजे बनणारच. आणि बनल्यानंतर आज मला शब्द देतोय की आपण असा कायदा करू, जो कोणी पेपर फोडेल त्याला कायदा फोडेल. हा शब्द मी तुम्हाला देत आहे. संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण भारतामध्ये जो काही कडक कायदा असेल या पेपर फोडीच्या विरोधात, त्याच्यापेक्षा कडक कायदा केल्याशिवाय आपण राहणार नाही, त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय आपण राहणार नाही. आज हा शब्द तुम्हाला इथे द्यायला आलेला आहे. पण आज शेतकरी त्रस्त आहेत, युवा त्रस्त आहेत, महिला पाहतात असुरक्षिततेने वाटतं. आणि महिलांचा साधा जर विचार केला तर संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण महाराष्ट्र असेल, जास्तीत जास्त काम करणारे आपले महिलांमध्ये 2 वर्ग आहेत, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी वर्कर्स. आज देखील आशा वर्कर्स सगळे आंदोलन करत आहेत, त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाला बसले. काही आझाद मैदानावर आहेत, काही ठिकठिकाणी महाराष्ट्रात बसलेले. पण आश्वासन मिळतंय, कुठेही काही सरकारकडून ते आश्वासन पूर्ण केलं जात नाही. अंगणवाडीच्या सेविका आहेत, त्यांना तर आश्वासन असं की आम्ही एवढे टक्के वाढवून देऊ, अजून